नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? आता सध्या खूप थंडी पडलेली आहे आमच्याकडं. तुमच्याकडेही थंडी असेल तर व्यवस्थित काळजी घ्या. आज आपण खूप वेगळा पदार्थ बनवलेला आहे. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण पाहून प्लीज एक लाईक द्या आणि एक कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता आजची खास रेसिपी आपली मार्गशीर्ष गुरुवारसाठी मी बनवलेली आहे, पण ती अपलोड आज करत आहे मी. तर आता ज्यांना शाबूची खिचडी खाल्ल्यानंतर खरंच ॲसिडिटी होते किंवा पोटदुखीचा त्रास होतो, आता तसं पाहिलं तर शाबू पचण्यासाठी खूप जड असतो. खायला त्याची चव खूप छान लागते, आवडतो तो सर्वांना, लहान मुलांसहित मोठ्यांपर्यंत तेवढा शाबू आवडतो. पण हा शाबू खाल्ला की आपल्या पोटामध्ये कळ येणे किंवा पोटदुखीचा त्रास, अपचन होतं, थोडंसं ॲसिडिटी होते. मग आता साबुदाण्याची खिचडी तर खायची आहे आणि यापैकी आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम तर व्हायला नको. मग आता हा खास पदार्थ आहे आज तुमच्यासाठी, स्पेशल रेसिपी आहे ही, उपवास स्पेशल. तर आता आपण बनवायला सुरुवात करतोय. तर आज आपण उपवासाचे भगरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून एक असा वेगळा पदार्थ बनवलेला आहे की जो पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन किंवा पोटामध्ये दुखणं, पोटात कळ येणं असा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. तर ही बघा, मी आज उपवास स्पेशल थाळी बनवलेली आहे. साबुदाण्याची खिचडी मी मुलासाठी खास स्पेशल बनवली होती कारण त्याला ती खिचडी खायची होती. आणि साईडला आपण जो बनवलेला पदार्थ आहे तो, आणि एका वाटीमध्ये दही, अशी आपली उपवास स्पेशल थाळी झालेली होती. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण रेसिपीसाठी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. तर प्रथम अगोदर आपण गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता आपण साहित्य पाहूया. 1 वाटी भगर मिरची, 2 बटाटे आहेत आणि शेंगदाणे आणि भिजवलेला 1 वाटी साबुदाणा आहे. तर आता आपण हे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहेत. मी शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे कारण मला साबुदाण्याची खिचडी पण बाजूला बनवायची आहे. या रेसिपीसाठी त्याच्यातले अर्धे शेंगदाणे मी वापरणार आहे. तर आता आपण हे शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत हे बटाटे आहेत ते आपण व्यवस्थित कट करून घेणार आहेत. बटाट्याचे काप करताना आपल्याला कधी पण ते जेव्हा आपण असं फोडणीमध्येच घालून परतून घेतो आणि वाफवून घेतो ना, तर तेव्हा ते काप आहेत ते पातळ बनवायचे, म्हणजे हे बटाट्याचे काप आहेत ना पटकन शिजले जातात, म्हणजे उकडून निघतात. आता आपण हे बटाटे कट करून झालेला आहे. अधूनमधून आपण शेंगदाण्याला पण हलवत आहे. शेंगदाणे भाजताना कधी पण मीडियम गॅसवर भाजले ना किंवा कमी गॅसवर तर एकदम खरपूस भाजतात. आता आपले बटाटे कट करून झालेले आहेत. आपण ते परत एकदा पाण्यामध्ये टाकलेले आहेत. अगोदर आपण सालं काढून सुद्धा धुवून घेतले होते. आता हे बटाटे आपले काळे पडणार नाहीत म्हणून आपण परत ते एकदा पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपले शेंगदाणे पण जवळपास भाजत आलेले आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पण चवीला तेवढीच अप्रतिम लागते. तुम्ही जर एकदा बनवलं ना तर प्रत्येक उपवासाला तुम्ही हाच पदार्थ बनवताल आणि खाताल, कारण पोटाचा कुठलाच त्रास होणार नाही, पचायला पण हलका. हा पदार्थ तुम्ही उपवासाला जर खाल्ला ना तुम्हाला अजिबात भूक पण लागणार नाही. आता आपण हे शेंगदाणे थोडेसे थंड करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. मिरची पण मी थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण मला साबुदाण्याच्या खिचडीसाठी पण वापरायची आणि ह्या रेसिपीसाठी सुद्धा वापरायची. तर आता आपण त्याच्यामध्ये काळा मीठ घातलेलं आहे. शेंगदाणे, मिरची आणि मीठ आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहे. तर त्यासाठी मी 1 ते 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. उपवासासाठी तुम्ही कुठलं तेल वापरत असाल तर तेल वापरा, पण मी शक्यतोवर तूप वापरते कारण तेल आपलं कुठलं पण असू शकतं. शक्यतो जास्तीत जास्त वापर आपण सोयाबीनच्या तेलाचा किंवा सूर्यफूल तेल असं वेगवेगळं तेल असेल तर ते उपवासाला चालत नाही. म्हणून शक्यतोवर तूपच वापरते कारण तूप घरी बनवलेलं असतं आणि मग घरी बनवलेलं घरगुती तूप असेल तर कुठलं तेल वापरण्याची गरजच नाही. आता आपण हे फोडणीमध्ये बटाटे घालून थोडंसं मीठ घालायचं कारण बटाटे आपली पटकन वाफवली जाते. आता हे थोडंसं आपण परतून बटाट्याला व्यवस्थित झाकण ठेवणार आहे आणि वाफवून घेणार आहोत. आता हे बटाटे वाफवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागू शकतात. आता आपण एकदा हे बटाटे चेक करून घेऊ की ते शिजलेत का नाही ते. तर आता आपले हे बटाटे शिजलेले आहेत व्यवस्थित. आपण मगाशी जे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण तयार केलेलं आहे तर ते आपण आता फोडणीत घालून थोडंसं परतून घेणार आहेत कारण आपण मिरची घालताना जी आहे ना कच्ची घातली होती. मग आता मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो फोडणीत घालून थोडा परतला की मिरचीला एक छान चव येते. म्हणून आपण थोडंसं आता फोडणीमध्ये मिरची आणि बारीक केलेले जे शेंगदाणे आहेत तर ते घालून आपण मस्त परतून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटांपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपण हे भगरीचे तांदूळ आहेत ना तर ते
धुवून घेणार आहेत. आता कधी कधी आपण भगर आणली ना दुकानातून, तर त्याच्यामध्ये खाली कधी कधी थोडेसे बारीक बारीक खडे असतात आणि मग ते खडे कधी कधी आपण भात बनवल्यानंतर पण आपल्या दाताखाली आले तर मग ते पूर्ण कचकच लागतं आणि मग आपल्याला पुन्हा काय ते फराळाचं खाण्याची इच्छा होत नाही. तर आता ही भगर अशी स्वच्छ धुवायची आणि नंतर धुतल्यानंतर पण अशी येळवून घ्यायची. म्हणजे वर जे आहे ना भगर असं हातामध्ये घ्यायची, म्हणजे त्या भगरीमधले जे खडे आहेत ना ते खाली तळाला राहतात आणि मग आपल्या भगरीच्या भातामध्ये किंवा भगरचे आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये अजिबात कचकच होत नाही. तर हे असं येळवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये खडा येण्याची शक्यता कमी राहते. तर आता हे मी दुसऱ्या वेळेस येळवून घेतलेलं आहे. अगोदर एकदा येळवून घेऊन पण परत एकदा येळवलं आहे, म्हणजे आपल्या भगरीमध्ये कसंच खडा येणार नाही आणि खाताना भगर पण कचकच लागणार नाही. तर आता आपण हे अशाच पद्धतीने पूर्ण हे भगरीचे तांदूळ आहेत ते धुवून असं येळवून घेतले आणि त्याच्यातले खडे आपण पूर्ण आता खाली तळाला जे राहतं ना त्याच्यामध्ये एखाद दुसरा खडा भगरीच्याच कलरचा असतो तो, म्हणून आपल्याला निवडताना तर अजिबात दिसत नाही आणि कळतच नाही त्याच्यामध्ये खडा आहे की नाही. निवडून घेतल्यावर बिलकुलच कळत नाही. धुतल्यानंतर पण हे असं केलं तरच ते तळाला खडे राहतात, नाहीतर मग आपल्या भगरीच्या तांदळामध्ये हमखास खडे जाण्याची शक्यता असते. आता आपण हे खाली राहिलेले जे तांदूळ आहेत ते परत टाकून घेणार आहेत. आता आपले हे भगरीचे तांदूळ पूर्णपणे टाकून झालेले आहेत आणि आता आपण ते परतून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. 1 वाटी भगरीचे तांदूळ असतील ना तर 2 वाटी पाणी घालायचं. असं प्रमाण जर ठेवलं ना तर व्यवस्थित पाणी होतं आणि भगर पण छान शिजते, मऊ शिजते, तुम्हाला जशी हवी तशी शिजते. तर आता आपण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ह्याला असंच 5 ते 6 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहे. आता हे भगरीचे तांदूळ आहेत ते आपले शिजत आलेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जो 1 वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे तर तो घालायचा आणि परत ह्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत वाफवून घ्यायचं. म्हणजे आपण हा घातलेला साबुदाणा जो आहे ना तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ह्याला वाफवायचं. साबुदाणा घातल्यानंतर लगेच 2 मिनिटांमध्येच ते वाफवून निघतो. 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. हा पदार्थ जो आहे ना अजिबात चिकट होत नाही आणि पचायलासुद्धा हलका, कारण आपण ह्याच्यामध्ये भगरीचे तांदूळ घातलेले आहेत आणि साबुदाणा पण आहे. आता हा खायला तर इतका चविष्ट लागतो की तुम्ही हमखास हा पदार्थ तुमच्या उपवासासाठी बनवणार. आता आपण ह्याला 2-3 मिनिटांसाठी परत वाफवून घेतलं होतं. तर आता आपला हा पदार्थ तयार झालेला आहे आणि हे शिजेपर्यंत मी बाजूला साबुदाण्याची खिचडी पण बनवून घेतलेली आहे. तर साबुदाण्याची खिचडी मी अपलोड नाही केलेली, एकदा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कराल. तर आता हा पदार्थ आपला शिजून तयार झालेला आहे. याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याची आमटी पण बनवू शकतात. आता मी सध्या याच्यासोबत खाण्यासाठी दही घेतलेलं आहे आणि साबुदाण्याची खिचडी पण आपली तयार झालेली आहे. तर आता हा पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही ह्या पदार्थाला नाव काय देणार ते पण कमेंटमध्ये सांगा आणि खायला एकदम भारी लागतो बरं हा पदार्थ. तर झाला आपली उपवास स्पेशल रेसिपी आज. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.